आजच्या या झटपट आढाव्यात आपण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाच्या ओडिया भाषांतराविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहितीये का, मराठीतला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेला हा अभिजात ग्रंथ आता ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर निळकंठ रथ यांच्या प्रयत्नांमुळे ओडिया भाषेत पोचतोय, ज्यामुळे वैदिक साहित्याचं मूळ ज्ञान आता आणखी मोठ्या वाचक वर्गापर्यंत जाणार आहे आणि म्हणूनच हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर यातले मुख्य मुद्दे कोणते? पहिलं म्हणजे या ग्रंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व. हा ग्रंथ म्हणजे खरं तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठात दिलेल्या 6 सखोल व्याख्यानांवर आधारित आहे. यात वैदिक संस्कृतीची उत्क्रांती आणि आधुनिक भारतावर तिचा पडलेला प्रभाव अगदी उत्तम प्रकारे मांडलाय. आणि हो, याचं हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये आधीच भाषांतर झालंय आणि लवकरच कन्नड अनुवादही येतोय. दुसरं म्हणजे या नव्या ओडिया आवृत्तीचं स्वरूप. बघा, 560 पानांच्या या मोठ्या ग्रंथाच्या अनुवादाचं अवघड शिवधनुष्य ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर निळकंठ रथ यांनी पेललंय. भुवनेश्वरच्या शिक्षण संशोधन प्रकाशन संस्थेने हे पुस्तक वैदिक संस्कृतीर बिकाश या नावानं प्रकाशित केलं असून त्याचा प्रकाशन सोहळा लवकरच पुण्यात पार पडणार आहे. आणि शेवटी हे भाषांतर नेमकं का गरजेचं होतं यावर डॉक्टर रथ यांचं निरीक्षण खूपच रंजक आहे. पुरीच्या जगन्नाथाते उपासक असलेल्या या समाजात अनेकांना प्राचीन संस्कृत साहित्याची माहिती असते, पण प्रत्यक्ष वैदिक साहित्याची ओळख अगदी मर्यादित असते. हा ग्रंथ वाचकांना जुन्या रूढीच्या आंधळ्या अनुकरणापासून नक्कीच दूर नेईल आणि त्यांना संपूर्ण वैदिक साहित्य, मूलभूत सूत्र आणि कालानुक्रमे घडलेल्या बदलांची अचूक माहिती देईल. थोडक्यात सांगायचं तर हे ओडिया भाषांतर म्हणजे प्रादेशिक वाचकांना विचार करायला लावणारं आणि भारतीय संस्कृतीच्या मुळांचा तर्कशुद्ध अभ्यास करण्यासाठी उघडून दिलेलं एक नवं ज्ञानदालन आहे.